नमस्कार सर्व मित्रमंडळी, सर्व बंधू भगिनींना टीचर टकाटक तर्फे आज जगा आणि जगू द्या हा संजीवक मंत्र देणारे, अहिंसेचे शिल्पकार, प्राणीमात्रावर प्रेम करायला शिकवणारे, समतेचे तत्वज्ञान जगाला देणारे, जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर यांची जयंती, त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कोणी आहे का घरी? उद्या आवाज ठोक. कोणी घरी आहे का पाटील साहेब? कोणी आहे का म्हणलं घरी? आलो, थांबा जराशे. टरबूजचे व्यापारी आहे म्हणलं, टरबूजचे. हो ते सांगितलं होते यायले. हो थांबा, आलो 2 मिनिटात. 2 मिनिटात. अंदर बोलावून का नाही म्हणलं? चहा घ्यायला नाही मामा? आता काय चहा प्यायला लोक इथं 5 रुपया चहा पिणे तिकडे घाटा करून घेशील तू. हो ते कसं आहे, सौद्यातनी कोणापासून खाल्लंही नाही पाहिजे आणि कोणापासून घेतलंही नाही पाहिजे. सौदा झाल्यावर पाहू काय आहे तर मग मुकाडन बस. बोला, आले का? आता तुम्ही फोन केला बाबा काय टरबूज आहे म्हणून म्हणलं आलो. आता सांगा मग कसं काय आहे तर कुठं आहे, वावर गिवर दाखवून द्या, करून घ्या हिशोबशीर लवकर भाववरी. हो ना करू ना आपण. हे बसा तुम्ही अंदर. हो पाणी गिनी घ्या, चहा घ्या, मग चालले जाऊ वावरात. राहू द्या चहा पाण्याचं. कसं लवकरात लवकर सौदा करून घेणार, मग कसं आम्हाला ट्रक बोलावता येते, फटफट मार्गी लागते माणूस. कामं लय आहेत ना आमच्या. मग आता एक तर कूलरचं जरा थंड काम पडलं म्हणून म्हणलं चला बुवा आता टरबुजात हात टाका. चला लवकर चला. मग तरी बी कसं बाबाला भेटून घ्यायचं, म्हणजे मग बाबा काय म्हणते त्या हिशोबाने मग कसं सौदा करून घेऊ आपण. चला पहिले बाबाला भेटून घेऊ. बाबाच्याच मनाने दिसते नाही का? बरं चला चला. हो चला बोलून घेऊ चला. काही मजा नाही रे भाच्या, काही गोळ नाही ले काय जास्त. हे बा मी काय म्हणलं पाटील, याच्यात कसं आहे गोळा जरा कमी आहे. हो गिऱ्हाईक कसं जास्त उचलत नाही, उठाव नाही येले. हो कारण की तुम्ही वावराचं पाणी काही तोडलं नाही, त्याच्यानं कसं आहे निरा फिक्के झाले आता टरबूज. तर काय आता जाऊ द्या बा, 10,000मध्ये होऊन जाईन फायनल. समजा 10,000 रुपयाच्या वर तर काही पुरत नाही वावर. 10,000 रुपये? अरे का मजा करू राहिला बा. अरे पाना 2 एकरचं पीस आहे ना पुरं वावर. 2 एकरातला टरबूज तुम्ही म्हणते 10,000 काही बोलता आपलं. मग काय 1-2 लाख येणार आहे कायचे? टरबूजाची साईजही पाहना किती काय मोठी आहे ती. मग काय तर उन्हीनं काही खालून डागायलेले आहेत, अर्धे तर टरबूज त्यातले सडले निघते. मग काय तर निरा पाणी आहे खालून सरळ दिले. हे बा तुम्ही काय करा, लस लय बा 10,000च्या वर तुम्हाला कोणी देणार बी नाही. पहा बा तुमचं काय म्हणणं आहे. कोण देते 10,000 रुपये? 25-30,000 रुपयापर्यंत खर्च चालला मायाचा. आणि तुम्ही म्हणता की 10,000 रुपयाचा का घरून भरावं का ती काही आपलं? काय पाटील काय आहे? या ना मारत राहा. या म्हणलं सौदा चालू आहे आपला. सौदा चालू आहे म्हणलं टरबूजा. या. हो आलो. पुन्हा सांग बोलू राहिलं म्हणा. कोण आहे पुढे? काही दिसून तर नाही राहिलं. हो ते आहे का? हो आत्ता मुंडकं दिसलं. बाबा मारत राहत का हे? म्हणतं काय 1.5 फूट दिसते तर. हो या हो भाऊ या. काय म्हणते पाटील, कसं काय म्हणलं सौदा? किती 2 एकर केवढ्याच घेतो म्हणजे टरबूजचं वावर आहे? काहीच नाही ना बा. 10,000 रुपये म्हणून राहिले. मी आता म्हणलं जाऊ द्या बाबा, आता आपल्याला देणंच नाही. म्हणजे 2 एकर वावरातलं टरबूज 10,000 रुपयाचं म्हणजे काय मजा करायला आले काय? कुठच्या आहात तुम्ही? जग नाही भाऊ, तुम्हाला परिस्थिती माहीत नाही काय परिस्थिती आहे. तर बा फेकून द्या लागतात काही फेकून. मग किती ऊन किती आहे म्हणलं. रोजचे 10% टरबूज खराब होऊन राहिले खालचे. मग आम्हाला माहीत आहे काय उडते काय नाही. तर 10,000 रुपयाचं इकणं सुरू आहे आता. बोंबलू मग तरी घेवाल नाही आहे. आम्हाला लोक शिकू म्हणलं तुम्ही. आम्हाला सगळं समजते. हातावर असं म्हणलं 10 क्विंटल हिरवा हरभरा विकणारे माणसं आम्ही बायपासवर. तुम्ही काय सांगून राहिले? किती मोठा माल आहे, बिलकुल 4-5 ट्रकाचा माल आहे म्हणलं याच्यातनी. मग का उलीसा काय 1-1.5 लाख रुपयाचा आमचा टरबूजचा माल आहे याच्यातनी. आणि 10,000 रुपये म्हणून राहिले का? मजा का घ्यायला आले का इथं? नाही ना भाऊ, पुरत नाही ना. तुम्हाला काय सांगा आता, काही भयानक वाढले तिकडे. 10,000 रुपयाला खपून नाही राहिलं टरबूज आमचं. आम्हाला माहीत काहीच नाही. तुम्ही बाबा कास्तकाराला भंडवायचे कामं नका करत जो. किलो निघताना तिकडे 30 रुपये किलो, 20 रुपये किलो टरबूज चालू आहे. 5-5, 6-6 किलोचं असते काही 3 किलोचे, 2 किलोचे. मग कमीत कमी 50-60च्या वर एक टरबूज चाललं ते. साईज बाज आहे, मोठा आहे, असं लहान थोडी आहे काही. मग कमीत कमी 50 ने पकडलं तर किती न घ्यायचे नाही. मग अरे म्हणलं 1-1.5 लाख रुपयाचा माल आहे म्हणलं. काही आम्हाला सांगू नका तुम्ही. पटत असेल तर पहा. 1 लाख रुपयाच्या वर बोली असेल तर थांबा, नाही तर निघा बाहेर. नाही म्हणतं बरंच सरकून राहिलं. 1.5 फुटे नाही का? वाटलं नव्हतं एवढं बोलन म्हणून. बाबा शिल्लकच बोलून राहिलं जरा. भाऊ मी काय म्हणतो, निरा काही तोंडानं वाफा गमावू नका म्हणलं तुम्ही. तुम्ही घेऊ शकता का? आहे का तुमची अवकात आहे का हे घ्यायची वावर? सांगा बरं तुम्ही केवढ्यात घेतात? आम्हाला 1-1.5 लाख रुपये म्हणून राहिले. बरोबर आहे त्याचं. कारण की तुम्ही आता 10,000 रुपये मागितल्यावर हसा येणार का आम्हाला? मग काय हे बा, कमीत कमी तुम्हाला सांगतो 1 लाखाच्या वर बोला तुम्ही काय.
माहित गोरत 50,000 टरबूज नाही खपायचं. हे बा भाऊ, मी काय म्हणतो, कोणी दुसरा असेल ते पाहावा आणि त्याला देऊन द्या. हो, आपल्याच्यानं काही जमत नाही त्याला. मला वाटलंच ना तरी 10-20 हजार रुपये असं खिशात नाही, तेवढ्यात गुंडायला पाहू राहिले होते लाईने पाटलाले. जा म्हणलं निघा, हो, पैसे नाही घ्यायला चालले आपले 2-2 एकर टरबूज, निघा इथून. मामा जरा लय झालं ना म्हटलं याचं, जरा पाहा ना जरा काय आहे तर लय अपमान उरायला ना. भाऊ, जरासं पुढचा माणूस पाहून बोलत जा जरा तुम्ही. कसं आहे, आपली म्हणजे कशी उंची किती, काय किती, आपण बोलतो किती. हां, हो, तुम्ही कितीत घेऊ शकता वावर सांगा म्हणला. बोलता हराशी बोलता का म्हणलं. तुम्ही आमची अवकात काढून राहिले, किती आहे काय तुमच्यावर, किती आहे म्हणलं खिशातनी, 10-20 रुपये तरी आहे का म्हणलं. पेटवर नका जाऊ म्हणलं तुम्ही, तुम्हाला काय वाटून राहिलं हा. म्हणलं 10 एकराचा एकटाच पट्ट्या मला काय म्हणलं. मग काय पट्टा आहे बिलकुल 10 एकराचा पुरा पीस एकाच जाग्यावर. बोला म्हणलं किती बोलता तुम्ही वावराचे. बोला म्हणलं बोलता का सांगा आत्ताच हराशी. दोघा मिळूनच बिलकुल काय कोण घेते तर अवकात नाही लगायचे चालले 30-40 हजार रुपये असं नाही. बोलून राहिले जा निघा इथून. मी काय म्हणतो भाऊ, तुम्ही घरी जा. हो, तुमचे बाबा गिबा कोणी असं आणि त्याला बोलवून आणा. हो, त्याला बोलवून आणा आणि मग इथं हराशी बोला. हो, खिशात नाही दमडी फालतू कसं तोंडाच्या वाफा काही गमावू नका म्हणलं तुम्ही. घरी जायचं काम नाही भाऊ, बाबा फाबाला विचारणार नाही म्हणलं आपण, स्वतः निर्णय घेतो. हाय का छान बोलता का. आत्ता बोला किती बोलतात. 50,000 रुपयात घेतो म्हणलं आत्ताच वावर. घेता किती घेता तुम्ही. काय मारती घेऊ राहिला 50 मध्ये घेता का. मग कसं करतो मग. बिलकुल 50,000 घेतो, मीच घेतो पुरे टरबूज विकून टाकतो. बायपासवर दिले का एवढे टरबूज विकून टाकतो मी. पहा म्हणलं 50 घ्यायला तयार आहे तुम्ही, म्हणता का शांतच आहे. म्हणलं सांगा काय किती देता तुम्ही. देता काय 80,000 देता. तुम्ही काय करा, 2-4 लोक बोलवा इथं, म्हणजे त्याच्या समक्ष कसं मग आम्हाला बोलता येईल बोली काय बोलायची. नाही तर मग हे कसं मी बोललोच नाही बा, मग काय घ्या आता. इथं कोण आहे साक्षीदार. इथं 4 लोक बोलवा आणि आमची बोली घ्या तुम्ही. हो, ज्यानं जास्त बोलला ते घेऊन घेईन, विषय मोकळा. कसं करतो मारती काय आहे का विचार आहे का घ्यायचा तुया. नाही तर मग कसं हे व्यापारी चालले जायचे. बोलण्यात काम नाही झालं पाहिजे. घेतो ना तू. मजाक नाही ना पाटील. बोलवा ना तुम्ही 4 लोक बोलवा, त्याच्या समक्ष घ्या बोली. हे काय बोली बोलते हो. मग निरा गोष्टीचा मांडवा आहे. 10-20 हजार रुपयातनी भंडवायला पाहिजेत लोकायले. हो भाऊ, म्हणलं पटकेवाले तुम्हाला सांगून राहिलो मी. फालतू कसं आहे, तुमचे कामं नाहीत म्हणलं हे धंदे करणं हिन ते. तुम्ही कसं नागरट्या वाया रुमणे धरणं बस याच्या पोळ्याला तुम्हाला नाही जमत काही. फिटसान राहायच्या तर बसा लागन फालतू. मायबाप घरात राहू देणार नाही फालतू बोलून राहिले. तुम्ही शिल्लक काय बोलू राहिले. घेता का तुम्ही. घेत असाल तर बोला ना मग बोली. हो काय याले बोला त्याला बोला. बोला किती बोलता तुम्ही. 70,000 रुपये 70,000 रुपयात घेतो म्हणलं वावर पुरं. चल बोल. हो, आहे तू अवकात आहे का 70ची. 75. चला बोला 75 मध्ये घेता. 75 पाटील. आपला 75 आकडा बोला म्हणलं. काही पुरावायची गरज नाही. बिलकुल पक्का माणूस आहे. त्याला सांगा हाय वाढते तुमची 75 मारतो धुटके. हरलो आपण काय करता आता. याच्यावर नाही आपला पाहिजे. घ्या 75 मध्ये देऊन द्या तुम्ही त्याला. करा वसूल बाबा. हो, चला येतो मी. काहून फाटली का. चला निघा मग. तेच म्हणलं ना फालतू रे 10,000 रुपये हिंडून राहिला. निघ तू. बरोबर, ठीक आहे ये तू उद्या इकाले तिथं नाही का. बरं ठीक आहे काय हरकत नाही. घ्या तुम्ही आता. चला येतो आम्ही आता. निघा तिकडून. फालतू गावातल्या भांडू नका म्हणलं. गावात थांबू नका. चाललेले काय टपरे काय का मारती. पाय बा गंमत करू लागला मजा करू लागला. कसं काय म्हणलं घेऊन राहिला ना तू. घेतला ना. हो निघा वावराच्या बाहेर तुम्ही. आता 75,000 रुपये सोला तुम्ही. घरी जातो. काही टेन्शन घेऊ नका. घेतला आपण उद्या बिलकुल ट्रॅक्टर भरलं गेले का बायपासवर इकडे तिकडे बात तर फुकपाक करून टाकतो 2 दिवसात जिकडे तिकडे. ठीक आहे मग आता बोले काय कोणाला देणं आहे आता. शेवटी आता पेपर बोलावतो दुसरे तर मग तू घे मग आता. ठीक आहे मग पाय मग. हो थोडं लवकर वावर मोकळे करून दे फटफट. जाय मग आता काय लाव सोय पैशाची. अर्धा पेमेंट पहिले करतो, अर्धा पेमेंट इक्लिअर करतो. झालं हो आज संध्याकाळपर्यंत. बाया घ्या सांगतो तोडताळ करून उद्या मोकळं. बरोबर ठीक आहे ना मग. चालते काय हरकत नाही. चालते. तुला गरजच नव्हती ना बाबा. काही कामच नाही ना हे घ्यायचं ते टरबूज आणि फरबूज. 2 एकर वावर तर घेतलं म्हणतं. आता तू इकतं कुठं काय करतं कसा काय म्हणलं. तुला माहित आहे का भावटाव हे ते. पाहिले का टरबूज केवढ्याच्या काय तरी अजून का टरबूज नाही घाललं मी किती दिवस झाले. आणि तू म्हणतो की 75,000 रुपये वावर घेतलं म्हणजे तो लाईने पाटील सांगे म्हणले. ते उरते का नाही गे का घरून भरतं बाबा पैसे तू. त्या मंडपात तसंच आहे. कोणाला ते झिल्ली दे, कोणाला गाद्या दे, दुला दे काय का म्हणलं. त्यांनी उरून नाही राहिलं काही. निरा फुकटाचा बाजार झाला सरा. कोणी म्हणते फॅन नाही ते, कोणी नाही ते काय नाही ते. म्हणजे काही त्याचं काही तारतम्य नाही राहिलं तुझं. लाईने पट्टील अशी कामं करते. आता इथं मा बुड्याला काय सांगत होतं मी. कमी सांगत होतो ना. अरे म्हणलं कोण होय तुम्हाला सांगणार ते. 75,000 रुपयात मी का पागल झालो घ्यायला ते वावर. 75 कोण सांगितलं म्हणलं तुम्हाला. ते टरबूज जायगा ते व्यापारी 10,000 रुपये घेऊन राहिला होता. मला 10 मी कसं काय पुरून राहिलो. मग आमची जराशी उद्धत झाली. ते म्हणे मग 40,000 रुपये. मी आलं 45,000 रुपये. 45 म्हणलं मी 45 75 नाही. तुम्हाला बरोबर ऐकू येत नाही ना. 75,000 रुपये म्हणे. मी होतो ना काकासोबत. आम्हाला सांगे ना दुकानात गेलो ते. अरे तुलाही माहित नाही काही. आपला तुला माहित आहे का ते. जाऊन विचारून येऊ का मी. विचारून येऊ का म्हणलं. जाऊ 8 तास.
करा हेच त्याच्या. अरे मी का पागल झालो का? मला आई यायला समजून सांग. 45,000 रुपयात आपल्याला पुरत नाही का 2 एकर टरबूज? बा सांगतो ना 70-80 हजार रुपये कशी वसूल होती त्याची. मी सांगतो ना. मग कमीत कमी 30-40 रुपयाचं एक एक नग जाते त्याचा. किलोन जर इकलं तर लगायचं 100-50-60 रुपयाचं ते टरबूज झालं. आणि ऊन किती तपून राहिलं, किती खपून राहिलं, जाग्यावर खपून राहिलं ना. ट्रॅक्टर उडून राहिले बायपासवर. मग तुम्ही काही काळजी करू नका. 45,000 रुपयात घेतलेलं आहे ते. आणि उद्या मी इकायला नेणार आहोत हो, त्याची काही काळजी करू नका तुम्ही. काय म्हणतात तुलेच माहीत बा. मग काय मी त्या दिवशी पाहिले भाव, मग काय 10 रुपये बोंबलत जाई तिथं. मग काय 10 रुपयानं जर असलं तर त्याच्या घरून भरायचं पैना 45,000 होईन काही आपलं पा मारते तू काही अगोचे कामं करणं बंद कर गड्या. मग हेच तर राजा लागन तेवढे कामं झाले तर ते भैमुंग राहायला तिकडे, त्याला पाणी द्यायला लागते, पाण्यावर आला ते तिकडे ते ज्वारीवर पाखरे येऊन राहिले तर लागन तेवढे काय किती हाणावं मॅन काय करावं. तू नुसते असे कामं करत बसतं. मंडपाला चालून याले चालून त्याला चालून कामं करत नसतीची. हो ना, होते ना. तुम्ही नका काळजी करू त्याची. हो, मग काय दे बरं आई, दे बरं पैसे, दे बरं 35,000 रुपये देऊन दे. 10,000 त्याला नंतर देणार आम्ही. हो पण मारती कसं बाबाचा सल्ला घेतला पाहिजे, तसंच आपलं मनानंच काही कामं नाही केले पाहिजे. बरं जाऊ दे, आता घेतले तर म्हणलं मग आता बाया घ्या सांगायला काही तोडतं ते. उद्या एका दिवशी जिकडे तिकडे मग काय हे बा गुंपा मावशील तू संध्याकाळी जायचो भेटजो म्हणा 7-8 बाया पाठवून दे म्हणा आपल्याकडे टरबूज तोडासाठी. ते सांगितलं मी ट्रॅक्टरवाल्याला भेटतो. लाईन पाटलाचाच ट्रॅक्टर आहे. त्यानं रपर बिलकुल जमा केलं की नेले बायपासवर. भाण्याला भेटतो, अजून 2-4 पोट्टे हाताचे घेतो. रपर एका दिवशी जिकडे तिकडे. येऊ करेंगे तीव करेंगे काय करते काय नाही. 5 रुपये निघते काय तिकडे काय भांडगडी करते. पाहिजे फक्त भांडणं गिंडणं नको करू कुठेही गेला तर. हो नसते भांडणीचे हे ते कामं व्यापाऱ्या संघ बसले आपली. हो कर आता ते काय करा असते. 45,000 रुपये मला दाखवतो किती येते तो हातात तो. हो द्यायला लावतो तिला 35,000 आता 10,000 नंतर. 45,000 रुपये मग हातात आणून दाखवस तू. हो ना, आणून देतो ना. मग काय दे म्हणला 35 देऊन दे. ते द्या लागते लाईने पाटलाले. मारती कुठं आहे रे? घरी आहे का रे? मी तर आता हे काय लिहायला रे बाबा, करते का घोर आता? घरी जा म्हणलं, घरी जा, या इकडे अंदर. काय म्हणत होते? काय होतं म्हणलं? नाही ते आता टरबूजाचा वावर घेतलं का तो आता डॅनी आपण मॅटच केला. मॅटला सौदा झाला आपला, मारत राहून घेतलं. तर आता ते काय म्हणे तर म्हणजे ज्वारीवर पाखरा आहेत म्हणे, तर मी तिकडे जातो म्हणे. आता हे सौदा दिला आपला विषय संपला म्हणे. तर टरबूजाचा आता आम्ही त्या वावरात थांबणार नाही. कधी आपलं हे समजा डॅनी आबाजी. तर म्हटलं तू पाहिजे बा ते रखवालीचं कसं लोक जसं कसे म्हणजे टरबूज म्हटलं की लोक 1-2 नेते तो संध्याकाळच्या पायरी. तर जरा लक्ष देजो. बुडा तिकडे आता डॅनी बुडा. अरे जा थांबा लागत होतं जरा. आता काय सांगता तुम्ही? आजच्या दिवस तर ते समजा कमीत कमी राहू द्या द्यायले डॅनी आबाजी रे. मग आता मी काय रखवालीला जाऊ का आता? ऐकत नाही ना बुडा म्हणे आपण सौदा दिला आता काही घेणेच नाही राहिला म्हणे वावरात आपल्याला. म्हणून म्हणलं कसं आता ते पाहिजे जरा लक्ष देतो. तसं काही लय टेन्शन नसते कोण नाही नेत त्याचं. फक्त जरासं लक्ष देतो बा म्हणून सांगायला आलो. कळलं गुतून आता मला नाही का? बरं हो ठीक आहे काय हरकत नाही. आजच्या दिवस राखवायला आहे ना बस. उद्या मग बा ट्रॅक्टर द्या तुमचं. पण बाया सांगून राहिलो आम्ही. बरोबर ट्रॅक्टरचा काही विषय नाही, घेऊन जातो. नाही म्हणत भाऊ तुम्ही केवढ्याचं दिलं म्हणलं वावर टरबुजाचं? आता मारुत राहिलो माहिती आहे ना. मारुत सांगून द्या ना केवढं घेतलं. केवढं घेतलं सांगून द्या ना. आता तुम्ही सांगा ना आता काय आता येईल 10 खेप सांगून राहिलो मी. 45,000 रुपयात आपण वावर घेतलं म्हटलं. 35,000 ॲडव्हान्स द्यायचा आहे म्हणलं. तर मग बुडी म्हणते की नाही म्हणते तुम्ही म्हणते जास्तच घेतलं म्हणते असं म्हणून राहिली. मी काय मिळाला का 75चं घेतलं म्हणे. ते काहीतरी घोरघंटा झालेला आहे नाही का? हो मारते खोकल करू राहिला ना. हो म्हणला लागलं ना पाला पुढे. हां आपलं हो 45 झालं ना. 45 मध्ये झाला सौदा. कोण म्हणते मला 75? गोष्ट सांगितलं आम्हाला दुकानात तुम्ही सांगत नाही का? नाही रे बाबा मी काय म्हणलं 45 म्हणलं 45. असं हो का? तेच तर म्हणून मला 75 ऐकू आल्यासारखं आलं तर यायला मला. बरं ठीक आहे 45. पण आता हे 45 वसूल करते का नाही काय सांगा. हो म्हणजे कसं आहे निरा फुकटच दान आहे ना याचं. किती ठिकाणी हे मंडप फुकट देते. हो कोणता जयंती असो पुण्यतिथी असो काही असो मंडप फुकट. आता म्हणा टरबूज तरी फुकट नको विकू म्हणा बा. इकता जे आहे आता काय करावं सांगा तुम्हीच सांगा बाबाले. तुमचे बाबा म्हटलं कोणता कार्यक्रम असला, कोणत्या महापुरुषाची जयंती असो पुण्यतिथी असो, कोणाचं अळलं नळलं गरीब परिस्थिती असली देते का नाही मदत करते का नाही. मग आज आपण महापुरुषाच्या जयंतीसाठी आज भगवान महावीर जयंती आहे. 80चे पुजारी आहेत ते. त्यांना जे काही लोकांनी शिकवण दिली जननायक म्हणून ते आहेत. मग अशा या भगवान महावीरांच्याबद्दल थोडीशी एखादी फारी दिली मंडपाची काय बिघडलं. आपण बाबासाहेबाच्या याच्यावेळेस देतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेस मंडप देतो. मग यावेळेस दिले तर काय बिघडते. असं आहे माघारचं यायचं. असं काय बोला मग. गोष्ट खरी आहे मारतीची. हे बा म्हणलं हे बा काकाजी तुम्ही काही लोड घेऊ नका. 45 मध्ये आपण सौदा दिलेला आहे विषय नाही. ठीक आहे मग उद्या मारती तोडून घेऊन मग. ठीक आहे म्हणलं आहे. तुम्हाला वाटतं की लाईने पाटला समजत नाही का? त्याला लय हित आहे म्हणलं बाबू मारती त्यापेक्षा लय धोरणबाज माणूस आहे ती. हो बाबाला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नाही ती. आता म्हणते वावर तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणते. तुम्ही तुमची टरबूज पाहून घ्या. तर आता तू भाकर बांध पाणी घे बॉटल एखादी आणि वावरात जाऊन तिथं रखवालेली बस. 2 वाजता मजूर सुटलं का नाही लागन तेवढे तिचे म्हणलं हे बा कमीत कमी रोजचे 5-50 टरबूज गायब होते. तर जाऊ दे काय एका दिवसाची काय मोठी गोष्ट आहे मग काय. हो जा तुम्ही आता. हे बा फक्त पैसे देऊन दे. मी त्याचे पैसे देऊन देतो आणि वावरात चालला जातो. हो ते भाकर बांधून देऊन पाण्याची बॉटल दे. ठीक आहे देतो. पहा म्हणलं मोजून घ्या 35,000 रुपये आहेत. हो आता किती राहिले आपल्याकडे? आता 40,000 राहिले इकडे मारते आता. हो 75चा सौदा झालेला आहे आपला. हो बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण बरं झालं तुम्ही राजा तोंडातून शब्द नाही निघाला तुम्ही 75चा. नाही तर महाबुडा मारलं गरम होत होता. हो 45 मध्ये सपादलं. हो असंच राहू द्या 45चा. हो नाही तर बस झाला आला घरातच नाही घेत मला. तेच म्हणलं तर खोकल खाकल केलं मला काहीतरी फॉल्ट आहे. म्हणून मी कसं मुकाडून बसलो. बरं पण बाकीचे 40 मग आता समजा आपला समजा टरबूज गेल्यावर नाही का
हो ना, काय तुम्ही राजा भैया लकलक आहे राजा माणसं. देतो ना तुमचे आता बाकीचे किती राहिले 40च राहील ना. मग लोक तर एवढे ॲडव्हान्स नाही देत, 5,000 देतील मग घुमवते तर. काही हरकत नाही, तुमचे बाकीचे 45 जे जे सौदा झाला ते झाला. असं काही आपलं लोकांसारखं नसते जबान बदलणे. ते तर सगळ्या लोकांना माहिती आहे. मग आता तुया कसं म्हणजे जमाना इकडचा तिकडे होईल पण तुझ्या शब्द नाही बदलत. हो त्याचा विषय नाही. पण पैशाचं जाऊ दे, फक्त आता एक काम कर, तू वावरात जायला चालला का तू वावरात? मग आता तुम्ही गळ्यात टाकल्यावर आता जास्त लागते ना वावरात, नाही रखवाली करायला लागेल का? टरबूज लोक लांबणार नाही का? ते कसं आहे डॅनी आबाच्या मागे झालेलं काम. आता आंब्याची रखवाली काय ते सगळे एखादं मनाला काम आता म्हणून माहिती नाही तर मग आता आपण का नाही पाहत का ते. तर फक्त आजूबाजूला मजूर आहे, गोटी उचलणं आहे, पुजाने पेटून आहे, कसं लय बाय आहेत कामाला वावरत नाही. जरा तिथंच थांबतो, नाही तर कसं एक एक टरबूज जर नेलं ना अशा ना तर मला एका दिवसात तुला फटका बसून. मग म्हणूनच चाललो ना आता तिकडेच पाहिजे तुम्ही गुंपा मावशीला भेटतो. हो काय आहे तर मग उद्याचं कसं दाग बाय सांगाच लागेल तोडाले. हो काही हरकत नाही. हो ठीक आहे, या आपलं ट्रॅक्टरचं म्हणजे डिझेल गिजेल टाकून ठेवून देतो मग मी. हो हो ते विचारच राहिलं, मग भाडं किती द्यायला लागेल तुम्हाला समजा ट्रॅक्टरचं? देऊन देतो हिशोबानं, तसे 1500 रुपयात नाही तुम्ही ट्रॉली समजा बायपासवर जाणे येणे समजा. 1500 जागी तू 1200 देतो. बरोबर, एका ट्रॉलीचे समजा एका ट्रिपचे 1200 रुपये नाही का? मग जितक्या ट्रिप होईल तेवढ्या त्या हिशोबाने समजा लागेल समजा. काही हरकत नाही, ठीक आहे. मग तरी आपण तर झालं टरबूजाचं मोकळं आता नाही का? मारती जाणे टरबूज जाणे. बरं ये मग मारती. काही हरकत नाही, मग जाय. म्हणलं कोण ना कोणतरी वावरात सापडते 100%. मी आता म्हणलंच कोण ना कोणी आहेच. सांगा आता यायला काही आता आवश्यकता आहे आता, एवढा पैसा आला सगळ्या गोष्टी बरोबर असल्यावर आता टरबूज न्यायची गरज. अरे काय कंदिलाबाजी कसं काय म्हणलं, हे लोकांच्या वावरात येऊन टरबूज नेणं हे का बरोबर आहे का म्हणलं? वावरात कोणी नाही काही नाही म्हणलं, चालले आपले घेऊन. कसं काय बोलू राहिलं म्हणजे निवरायला म्हणजे का चोरी करू राहिला बाबा? काय चोर आहे का म्हणलं? नाही चोरी नाही म्हणजे आता हे आहे काय मग आता, काऊन की कोणीच नाही वावरात, मालक नाही कोणी नाही. मग तुम्ही निवड राहिले कसं काय? कोणाला विचारून निवड राहिले तुम्ही? वावर कोणाचं बोलून कोण राहिलं? काही गरज आली? अरे बा मला तुला तुला पाहिजे तू दे ना बाबा, लोकांना काय मग तुला कोण पोट दुखून राहिलं? आम्ही नाही ना आता काय करायचं ते करीन आता, आमचे संबंध आम्हाला माहित. नाही ते बरोबर आहे नाही का? हो काय होते नेलत नाही का? एखादं एरी काय कोणी नाही वाटते नाही का? नेऊ का मी नेऊ का एखादं? म्हणलं जास्त थांबू नको, घे लवकर, एक घे दोन घे. ड्याने कसं याचं तर बसा लागेल मग. मला तरी काय देत नाही ते. मग हे म्हणलं कसं हिशोबाने घेतलं मी आता झटकन निघणार मध्ये. तेच तर आता मला कसं काय वावरात जायला लागेल बरोबर, एका थैलीत टाकून न्यावं लागेल. मग मोठं कठीण काम आहे. आता पोट्टे आता पोयाला गेले काय गेले तर 7-8 पोट्टे गेले बा. त्याने नेले एक एक एक. हो डॅनी बुडा कुठे गेला काय सांगा समजून नाही राहिलं. आज तर मला वाटते हे बा 100% 100 घंटा तरी जातेच बा, असं वाटते मला. सांगा आता डॅनी बुडा आताच गेला म्हणते ना, आता पहा इकडे मला 5-25 गेले वाटते बा. बरोबर ठीक आहे बा, म्हणलं मी काय सांगतो आता लोक नेले नेले म्हणलं, पण आता नका नेत जो. वावर इकत घेतलं म्हणलं, सौदा झाला याचा माया. म्या घेतलेला आहे टरबूज. बोलून राहिला चा घेतलं इकत हे वावर चा घेतलं का म्हणलं टरबूजाचा? हो भरोसा नसेल तर लाईने पाटला विचारून घे जाते. जा आता सटकन एक घेतलं ना तेवढं घ्या निघा, आता डबल येऊ नका इकडे. उद्या लवकर मोकळे कर लागून बा आता. जा लवकर जा. तसं हो का? नाही तसं काही आपण उद्या करीन नेतो तू मारती, असं काही नाही. डॅनी असला का तरी नेतो आपण. हो ते काही म्हणत नाही आपल्याला. बरं चाल येतो मग आता. हो चाल येतो. हो कंदिला म्हणजे मी काय म्हणलं, बाय आहेत का इकडे? कुठं कामा गिमाला आहेत का इकडेच नाही? एवढ्याच आहे का गुंपा मावशी दिसल्या का? हो इथं बोरी खाली काय जेवतो म्हणे बा, असं पाण्याचे भरून नेलं आहे ना. हो जाय ना, इथंच आहे जवळच आहे, बोरी खाली बसलेले आहे आता. तेच म्हणलं उद्या तोडायचं आहे आता, तर पाहतो मग आता कसं काय करायचं, येते का बाय तर उद्या टरबूज तोडतो आणि जाऊ देतो. उद्या तोडा वाटते नाही का? हो एक दोन शिल्लक घेऊन जायला थोड्या वेळा. बरं ठीक आहे जा ना मग भेटता येईल, विचार मग काय तर जा. बाबा इकडे दिसून राहिले टरबूजच नाही का? बाबा तिकडे मागं पत्र फेकलेले बाबा, रोजच असते वाटते बा. अरे काय म्हणलं हे कसं काय कुठून आणले टरबूज? कुठचे म्हणलं? म्हणजे लाईन पडला जेवरातले आता डॅनी बुड्याने दिले म्हणते. हो आता भूषणच्या आईने आणून दिले 2 आम्हाला, खाऊन राहिलो बाबा. जेवण झाले तर बसलो खात आता एक एक फोड खाऊन. काय झालं? काय बोलावंच काय आता नाही का? जाऊ दे आता, काही बोलायला पुरत नाही आता. नेले ते नेले, आता जे राहिले ते आपले. बरं मी काय म्हणतो, नेले असं आणले असं त्याचा काही विषय नाही. तर आता उद्या म्हटलं हे टरबूज तोडायचे आपल्याला. हो म्या विकत घेतले ते, तर उद्या आहे का म्हणलं बाय भेटन का दाग बाय? बाबा तू व्यापारी झाला का बाबा? बरं केवढ्याचे घेतले बाबा? ते केवढ्याचे घेतलं म्हणलं 2 एकर असते. येईल का 75 सांगा नाही का? मग काय अजून टेन्शन याचं मला. नाही नाही काही नाही, 45,000 रुपयात नाही. हो 45 मध्ये त्याच्यातही काही कमी करू म्हणे असे म्हणे पाटील. पुरण बाबा नाही का? 20-25 हजाराची घ्यायला होती यांना लयच लय. आता किती लोकांनी नेलेले आहे, रोजच चालू आहे लोकांचं. हो का? बरं आहे म्हणा, पुरण म्हणा काय होते तर 30,000 घ्यायला होते. पण हो ना पाहतो ना म्हणतो द्यायले. हो आता काय उद्या आता तोडायचे आहे, येता का मग? आहे का मग दाग बाय भेटतील का म्हणलं? हो बरं दिन ना पाठवून. हो दाग बाय मी येतो. हो काही हरकत नाही. बरं आहे आता उद्या येतो म्हणे. बरं या मग आता उद्या. हो मी बसतो आता रखवाली करतो. काय करतो आता, काय एवढ्याला जर टरबूज चोरू गेलं तर काय राहणार आहे, काय उरण मला? हो भाऊ बस मला आता तिथं जाऊच नको, झाकट पडेल लोक. हो लोकांचं काही सांगता येत नाही. जाय थांबावर. 75,000 रुपये टरबूज विकत घेतले मध्ये लाईन पडला 2 एकरातले. खरं आहे का ते? राजा मला वाटलं नाही ना 75. आता त्यावेळेस बोलायला काही वाटलं नाही, पण आता असं वाटते वसूल होते का नाही काय माहिती. आता ते आला एक व्यापारी, ते बोलला म्हणे 50,000 घेतो. मी आता चला गाड्या उडते. मी शिल्लक बोललो, मी 75 बोललो आणि फालतू अटकलो मी आता. आता काय किती होते वसूल काय नाही, आता होणार नाही का वसूल 75 समजा? तुला वाटत नाही का? काय वाटत नाही का म्हणलं? पण आपल्याला माहित आहे का त्या धंद्याचं? आपण पाहिलं का काय काय नाही, कॉम्पिटिशन किती आहे काय आहे तर मग. आता तू आम्हाला जर आधी सांगितलं असतं झुमर भाऊले, तर मग कसं सौद्यात काही कमी जास्त केले असते पैसे. 75,000 म्हणजे जरा जास्तच झाले ना ते. द्या लाईने पडेल काही शिल्लक नाही घ्या. हो त्याला जर म्हणलं आपण कमी करा तर कमी करते. हो घाटा आला बा. अरे बाबा तसं समजू नको तू. लाईन पडला कसं आहे, हो जे ठरलं ते ठरलं, त्याचे ते कमी जास्त करत नाही बाबू. हो आपल्याला वाटते आता माझा पगार आहे 9,000च्या वर रुपये वाढवत नाही. हो मला वाढवा राजा कसं 350 रुपये रोज करा. नाही रे मला रुपये नाही वाढवत ते. फक्त कसं आहे, हो ते कसं गोड बोलते तर पण ते त्याचं ते सोडत नाही. अभिन तर म्हणजे 75ला 75 द्यास लागते नाही, रुपये कमी घेत नाही.
नाही ते कसं त्याच्या बाबाची गोष्ट अलग आहे, निराडी आहे त्याची गोष्ट. कसे पैसे सोडून द्यायचं ते माणसं आहे, पण हे लाईने पाटील पैसे सोडतच नाही, पिक्चर धरते ते. पैसे पैसे लागतीलच म्हणते बोले, भांडणार ते मात्र. बरं देऊ ना मग, देऊ ना, काय काय उरणार नाही का. हे बा तुम्ही चौघ जण उद्या मला सपोर्ट करा. उद्या आपण आता त्याचं आता समजा ट्रॅक्टर आहे लाईन पाटलं आणि आपण बायपासवर घेऊन विकून टाकू. हो बाया सांगितल्या तोडाले हे ते म्हणलं उद्याच दिवस तेवढं करा गड्या. आता कसे 75 वसूल करणं आपल्याला. हो आम्ही करू तुला मदत, पण कसं असते कोणती गोष्ट करायची आणि जरासं कसं विचारपूर्वक केलं पाहिजे. कोणती गोष्ट काही आपलं जसं जसं केलं आपलं, कोणता व्यापारी आला त्यानं सांगितलं तो त्याच्यावर बोलला, असं बोलत नसते. हो जाऊ द्या, गलती झाली माझ्या ना. आता एक आता फक्त मा बुड्याला 45,000 रुपये हातात देणं आहे मला. हो भले बाकीचा घाटा झाला चालते, पण 45 तरी वसूल झाले पाहिजे उद्या. काही काळजी करू नको तू. हे पा मला चौकात बसतो आपण, चौघ जण आहो ना. हो एक जण बस स्टँडवर, एक जण बायपासवर, एक जण इकडे तिकडे. बिलकुल म्हणजे हळगीच करायची नाही. हो आपण अंदाज काढू पहिले किती रुपयाचं इकाचं काय इकाचं, त्या हिशोबाने बिलकुल चल देऊ. तेच तर काळजी वाटू राहिले. पाहून आपण काय हिशोब काढू ते पाहू मग उद्या. जाऊ द्या मग आता उद्या आपला टरबूज तोडणं. तर उद्या म्हणलं झुंबर भाऊ सकाळची जा जरासं. हो ट्रॅक्टर भरणं, जागा झाडाखाली आणणं, त्यातले छाटछूट करून बरोबर लाईनी अलग अलग मोठे मोठे पद्धतशीर बिलकुल जाऊ देऊ मग. काही काळजी करू नको, करू आपण काय करायचं. हो ठीक आहे, उद्या जाऊ द्या.